हॅलो फ्रेंड्स, समृद्धी इंग्लिश अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कूट शिकणार आहोत. याच्या अगोदर सुद्धा मी कूटशी रिलेटेड व्हिडिओ ह्या चॅनलवरती मी अपलोड केला आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता, मी ते लिंक टाकलेलं आहे. ठीक आहे. तर आज आपण शिकणार आहोत कूड. आणि कूड म्हणजे काय होईल? शकला, शकली, शकली, शकलो. आज आपण शिकणार आहोत कूड. आणि कूडच्या मराठीमध्ये मीनिंग काय आहे? शकला, शकली, शकले, शकलो. आणि कूड काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. कूड सोबत मेन वर्ब काय वापरायचे आहे आपल्याला? V1 वापरायचे आहे. कूड सोबत मेन वर्ब काय वापरायचे आहे आपल्याला? V1 वापरायचे आहे. V1 तुम्हाला माहित आहे, जाण्याचे V1 आहे गो, येण्याचे V1 आहे कम, बसण्याचे V1 आहे सीट, खाण्याचे V1 आहे ईट. जर तुम्ही कूडचे सेंटेन्सेस बनवत असाल तर तुम्ही कितीही सेंटेन्सेस बनवा, 10, 15, 20, 50, 100, कितीही सेंटेन्सेस बनवा. जर तुम्ही कूडचे सेंटेन्सेस बनवत असाल तर एंडिंग कसं व्हायला पाहिजे मराठीमध्ये? शकला, शकली, शकले, शकलो. म्हणजे मी जाऊ शकलो, मी येऊ शकलो, मी बसू शकलो, मी करू शकलो. म्हणजे जर तुम्हाला सांगायचं आहे की एखादा गोष्ट तुम्ही करू शकले, तेव्हा तुम्हाला ह्या कूडचा काय करायचे आहे? वापर करायचा आहे. तर जर तुम्हाला मराठीमध्ये जर सेंटेन्सेस बनवायचे असेल तर मेन वर्ब माहित असणं गरजेचे आहे. तर सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपल्याला हे जे मेन वर्ब आहेत, जे V1 आहेत, त्यांचे एंडिंग कसं करायचे आहे? शकला, शकली, शकले, शकलो. तर जे हे मेन वर्ब आहेत, जाणे, येणे, बसणे, खाणे, यांचे एंडिंग शकला, शकली, शकले, शकलो असं करायचं असेल तर आपल्याला मेन वर्ब मधून काय करायचे आहे? ने काढायचे आहे. मेन वर्ब मधून काय करायचे आहे? ने काढायचे आहे. मेन वर्ब मधून काय काढायचे आहे? ने काढायचे आहे. आणि नेचे ऐवजी काय वापरायचे आहे? आपल्याला उ वापरायचे आहे. आणि उ वापरल्यानंतर शकला, शकली, शकले, शकलो जसंच तसं लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल जाणे, तर जाणे मधून आपण काय केलं? ने काढलं. तर तुम्ही पाहू शकता जाणेचं काय झालं? जाऊ शकला, जाऊ शकली, जाऊ शकले, जाऊ शकलो. नेक्स्ट आहे येणे. तर येणेचं तुम्ही काय केलं? ने काढलं. तर मी सांगितलं ने काढायचं, नेचे ऐवजी उ वापरायचं. तर येणेचं काय झालं? येऊ शकला, येऊ शकली, येऊ शकले, येऊ शकलो. बसण्याचं तसं करू शकता, बसण्याचं ने काढा, काय होईल? बसू शकला, बसू शकली, बसू शकले, बसू शकलो. खाण्याचे ने काढा आणि नेचे ऐवजी उ वापरा, काय होईल? खाऊ शकला, खाऊ शकली, खाऊ शकले, खाऊ शकलो. ठीक आहे. जर तुम्हाला असं एंडिंग बनवता येत असेल तर तुम्ही इझिली पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल WH बनवू शकता. जर तुम्हाला असं एंडिंग बनवता येत असेल तर नेक्स्ट आपल्याला काय करायचे आहे? पॉझिटिव्हचे सेंटेन्स बनवायचे आहे मराठीमध्ये, निगेटिव्हचे सेंटेन्स बनवायचे आहे, वर्बल क्वेश्चनचे सेंटेन्स बनवायचे आहे आणि WH क्वेश्चनचे सेंटेन्स बनवायचे आहे. पॉझिटिव्हचे सेंटेन्स कसा बनवायचे आहे ते मी तुम्हाला थोडा वेळ नंतर सांगतो. जर तुम्हाला पॉझिटिव्हचे सेंटेन्स बनवता आलं की पॉझिटिव्हच्या सेंटेन्सला ॲज इट इज जसंच तसं लिहायचं आणि नाही ऍड करायचं. काय झालं? निगेटिव्ह. वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर पॉझिटिव्हच्या सेंटेन्सला ॲज इट इज लिहायचं आणि पॉझिटिव्हच्या सेंटेन्समध्ये एंडिंगला काय ऍड करायचं? का ऍड करायचं? काय झालं? वर्बल क्वेश्चन. जर मग WH क्वेश्चन बनवायचं असेल तर पॉझिटिव्हच्या सेंटेन्सला ॲज इट इज लिहा आणि पॉझिटिव्हच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नंतर लगेच काय करा? WH वर्ड्स ऍड करा. काय होईल? WH क्वेश्चन होईल. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला काय बनवता यायला पाहिजे? फक्त पॉझिटिव्हचे सेंटेन्सेस बनवता यायला पाहिजे. तर आता पॉझिटिव्हचे सेंटेन्स कसं बनवायचं आहे ते पाहू. तर पॉझिटिव्हचे सेंटेन्स बनवता येण्यासाठी आपल्याला काय माहित असायला पाहिजे? सब्जेक्ट्स माहित असायला पाहिजे. सब्जेक्ट्स म्हणजे कर्ता. ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर सब्जेक्ट म्हणजे काय झाला? कर्ता. तर तुम्हाला सब्जेक्ट्स माहित आहे. मी म्हणजे आय, आम्ही म्हणजे वी, तू म्हणजे यू, तुम्ही म्हणजे यू, ते त्या ती म्हणजे दे. प्लुरल मीन्स अनेक वचन म्हणजे एकापेक्षा जास्त ना. त्याच्यानंतर तो म्हणजे ही, ती म्हणजे शी, तो ती ते म्हणजे इट आणि सिंग्युलर म्हणजे एक वचन म्हणजे एक एक नाव म्हणजे सिंगल नाव. ठीक आहे. आता आपल्याला मराठीमध्ये काय करायचे आहे? पॉझिटिव्ह बनवायचे आहे. तर मराठीमध्ये पॉझिटिव्ह बनवण्यासाठी तुम्हाला मराठीचे सब्जेक्ट्स वापरायचे आहे. तर हे जे मराठीचे सब्जेक्ट्स आहेत तर जे आपण हे एंडिंग्स बनवलेले आहेत, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब ह्या दोन्हीचे मिळून जे आपण एंडिंग्स बनवलेले आहेत त्यांच्यासोबत जे हे मराठीचे सब्जेक्ट्स आहेत त्यांना काय करा? ऍड करा. जेव्हा तुम्ही मराठीच्या सब्जेक्ट्सला, जेव्हा तुम्ही मराठीच्या सब्जेक्टला हे जे आपण एंडिंग्स बनवलेले आहेत त्यांच्यासोबत जेव्हा ऍड कराल तेव्हा काय बनेल? पॉझिटिव्ह बनेल. जसं तुम्ही पहा, मी जाऊ शकलो, मी येऊ शकलो, मी बसू शकलो. काय झालं? पॉझिटिव्हचं सेंटेन्स झालं. आम्ही जाऊ शकलो, तू जाऊ शकला, तुम्ही जाऊ शकले, ते जाऊ शकले, तू जाऊ शकला,
ती जाऊ शकली, कपिल जाऊ शकला. काय झालं तुमचं पॉझिटिव्हचं सेंटेन्स झालं. म्हणजे जर सब्जेक्टला तुम्ही यांच्यासोबत म्हणजे ह्या एंडिंग सोबत जर तुम्ही अटॅच करून दिलं तर काय झालं तुमचं पॉझिटिव्हचा सेंटेन्स बनतो. तर मग मी पॉझिटिव्हचा सेंटेन्स बनवत आहोत. मी जाऊ शकलो. काय झालं पॉझिटिव्हचा सेंटेन्स झाला. मी जाऊ शकलो. आता निगेटिव्ह बनवायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं आहे निगेटिव्ह बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला ॲज इट इज लिहा आणि पॉझिटिव्हमध्ये फक्त काय करायचं नाही ॲड करायचं. तर पॉझिटिव्हला जसं तसं लिहा आणि फक्त काय ॲड करायचं आहे म्हटलं नाही. तर तुम्ही पाहू शकता मी जाऊ शकलो नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आता काय बनवायचं आहे निगेटिव्ह बनवायचं आहे. तर निगेटिव्ह बनवण्यासाठी पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा, फक्त काय करा नाही ॲड करा. तर सेंटेन्स काय झालं मी जाऊ शकलो नाही. आता वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे. तर वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं आहे की पॉझिटिव्हला ॲज इट इज लिहा आणि पॉझिटिव्हच्या एंडिंगला काय ॲड करा ॲड करा. तर पहा पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहिलं आहे मी जाऊ शकलो आणि एंडिंग कसं नाही केलं आहे का नाही केलं आहे. तर तुम्ही वर्बल क्वेश्चन पाहू शकता. वर्बल क्वेश्चन काय झालं मी जाऊ शकलो का. आणि आता WH क्वेश्चन बनवायचं आहे. तर WH क्वेश्चन बनवण्यासाठी सांगितलं आहे तुम्हाला पॉझिटिव्हचं सेंटेन्स जसंच्या तसं लिहा आणि लगेच सब्जेक्ट नंतर काय ॲड करा WH वर्ड्स ॲड करा. तर काय झालं मी कुठे जाऊ शकलो. कुठे आलं म्हणजे WH वर्ड्स आलं म्हणजे काय झालं WH क्वेश्चन झालं. आता आणखी पाहू जसं ती सब्जेक्ट घेतलं ठीक आहे ती येऊ शकली ठीक आहे ना. काय झालं ती येऊ शकली. तर पॉझिटिव्ह काय झालं ती येऊ शकली. आता आपल्याला काय करायचं आहे निगेटिव्ह बनवायचं आहे. तर तुम्हाला सांगितलं आहे निगेटिव्ह बनवण्यासाठी पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा आणि फक्त काय ॲड करायचं आहे तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये नाही ॲड करायचं आहे. म्हणजे काय होईल निगेटिव्ह होईल. म्हणजे ती येऊ शकली नाही. आणि वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा आणि का एंडिंग करा म्हटलं तर काय झालं वर्बल क्वेश्चन ती येऊ शकली का. आणि WH क्वेश्चन बनवण्यासाठी पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा सब्जेक्ट नंतर लगेच WH वर्ड्स ॲड करा म्हटलं काय होईल तुमचं WH क्वेश्चन. तर काय होईल ती का येऊ शकली. काय झालं WH क्वेश्चन. समजत आहे तुम्हाला. एक आणखी सेंटेन्सेस बनवू आपण सिंग्युलर वरून. तर तुम्ही पहा इथं काय केलं आहे कपिल पुस्तक वाचू शकला. निगेटिव्ह काय होईल कपिल पुस्तक वाचू शकला नाही. वर्बल क्वेश्चन कसं बनवायचं आहे ते तुम्हाला आताच सांगितलं ठीक आहे ना. पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा आणि का एंडिंग करा म्हटलं तर काय होईल कपिल पुस्तक वाचू शकला का. आणि WH क्वेश्चन बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा आणि फक्त WH वर्ड्स ॲड करा म्हटलं सब्जेक्ट नंतर. तर सब्जेक्ट काय आहे कपिल. तर सब्जेक्ट नंतर काय ॲड करा WH वर्ड्स ॲड करा. काय होईल कपिल किती पुस्तक वाचू शकला. समजलं मराठीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्बल WH क्वेश्चन कसं बनवायचं आहे. समजलं तुम्हाला मराठीमध्ये. जर तुम्हाला एवढं माहीत असेल की मराठीमध्ये पॉझिटिव्ह कसं बनवायचं आहे निगेटिव्ह कसं बनवायचं आहे वर्बल क्वेश्चन कसं बनवायचं आहे WH क्वेश्चन कसं बनवायचं आहे तर तुम्ही इझिली इंग्लिशमध्ये सुद्धा काय करू शकता सेंटेन्सेस बनवू शकता ठीक आहे ना. आता इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्हचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे निगेटिव्हचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे आणि WH क्वेश्चनचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे ठीक आहे ना. तर आता आपण पाहू की फॉर्म्युला कसे बनवतात. तर तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्बल WH क्वेश्चनचा फॉर्म्युला बनवण्यासाठी फक्त तुम्हाला पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बनवता यायला पाहिजे. तर कोणताही पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बनवण्यासाठी तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस अदर. तर तुम्हाला सब्जेक्ट्स माहीत आहे I we you you they प्लुरल he she it सिंग्युलर ठीक आहे. हेल्पिंग वर्ब माहीत आहे हेल्पिंग वर्ब काय आहे कुड. हेल्पिंग वर्ब काय आहे कुड. मेन वर्ब माहीत आहे मेन वर्ब काय आहे V1 आणि उरलेलं म्हणजे अदर. म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट्स माहीत आहे हेल्पिंग वर्ब माहीत आहे मेन वर्ब माहीत आहे अदर माहीत आहे ठीक आहे ना. म्हणजे याच्या बेसवरती तुम्ही काय करू शकता पॉझिटिव्हचा फॉर्म्युला तुम्ही बनवू शकता. तर पहा पॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय झाला सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1 प्लस अदर. म्हणजे पॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय झालं सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1 प्लस अदर. आणि सब्जेक्टच्या खाली मी सब्जेक्ट लिहिलेला आहे I we you you they प्लुरल he she it सिंग्युलर ठीक आहे ना. आणि ह्या सर्व सब्जेक्ट सोबत आपण काय वापरत आहोत कुड प्लस V1 आणि कुड म्हणजे काय झालं शकला शकली शकले शकलो. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे निगेटिव्हचा फॉर्म्युला बनवायचा आहे ठीक आहे. तर निगेटिव्हचा फॉर्म्युला बनवण्यासाठी पॉझिटिव्हच्या फॉर्म्युलाला जसंचं तसं लिहा ठीक आहे ना. आणि फक्त हेल्पिंग वर्ब सोबत काय करा नॉट वापरा. मी काय म्हटलं निगेटिव्हचा फॉर्म्युला बनवण्यासाठी पॉझिटिव्हच्या फॉर्म्युलाला जसंचं तसं लिहा आणि जो हेल्पिंग वर्ब आहे त्यांच्यासोबत फक्त काय ॲड करा नॉट ॲड करा. तर तुम्ही पाहू शकता
सब्जेक्ट प्लस कुड, हेल्पिंग वर्ब सोबत नॉट ऍड करायला सांगितलं आहे, ठीक आहे. मेन वर्ब V1 प्लस अदर, म्हणजे निगेटिव्हचा फॉर्म्युला काय झालं, सब्जेक्ट प्लस कुड नॉट प्लस V1 प्लस अदर. सब्जेक्टच्या खाली तुम्ही सब्जेक्ट लिहू शकता, आय, वी, यू, दे प्लुरल, ही, शी, इट सिंग्युलर. सर्वांसोबत तुम्हाला काय वापरायचं आहे, कुड नॉट. आणि कुड नॉटचे शॉर्ट फॉर्म काय झालं, कुडंट. आणि कुडंट म्हणजे काय होईल, शकला, शकली, शकले, शकलो नाही, ठीक आहे. हा झाला निगेटिव्हचा फॉर्म्युला. आता तुम्हाला बनवायचं आहे वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला, ठीक आहे. वर्बल क्वेश्चन मध्ये एंडिंग कसं नव्हतं म्हटलं, का नव्हतं म्हटलं. म्हणजे वर्बल क्वेश्चन मध्ये एंडिंग कसं होईल, शकला का, शकली का, शकले का, शकलो का. म्हणजे वर्बल क्वेश्चन मध्ये एंडिंग कसं होतं, का ना, ठीक आहे. तर वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी सुद्धा पॉझिटिव्हच्या फॉर्म्युलाला ॲज इट इज लिहायचा आहे. फक्त जो हेल्पिंग वर्ब आहे कुड, त्याला सब्जेक्टच्या समोर वापरायचा आहे. पॉझिटिव्हच्या म्हणजे वर्बल क्वेश्चनच्या फॉर्म्युला बनवण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहायचं आहे. फक्त जो हेल्पिंग वर्ब आहे कुड, त्याला सब्जेक्टच्या समोर वापरायचे आहे, ठीक आहे. म्हणजे वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला काय होईल, कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. तर तुम्ही पहा वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला पहा, कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. सब्जेक्टच्या खाली मी सब्जेक्ट लिहिला आहे, आय, वी, यू, दे प्लुरल, ही, शी, इट सिंग्युलर. आणि आता सब्जेक्टच्या अगोदर आपल्याला काय वापरायचं आहे, कुड. तर पहा सब्जेक्टच्या अगोदर काय वापरलं, कुड प्लस सब्जेक्ट, मग नंतर V1 प्लस अदर. काय झालं, वर्बल क्वेश्चनचं फॉर्म्युला झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, WH क्वेश्चनचा फॉर्म्युला बनवायचा आहे, ठीक आहे. तर WH क्वेश्चनचा फॉर्म्युला बनवणं एकदम सोपं आहे, ठीक आहे. WH क्वेश्चनचा फॉर्म्युला बनवण्यासाठी वर्बल क्वेश्चनच्या फॉर्म्युलाला जसंचं तसं लिहायचं आहे. आणि वर्बल क्वेश्चनच्या फॉर्म्युलाच्या समोर तुम्हाला फक्त काय ऍड करायचं आहे, WH वर्ड्स ऍड करायचे आहे. काय म्हटलं, WH क्वेश्चन बनवण्यासाठी वर्बल क्वेश्चनच्या फॉर्म्युलाला जसंचं तसं लिहायचं आणि त्याच्या अगोदर काय करायचं, फक्त WH वर्ड्स ऍड करायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता काय होईल फॉर्म्युला, WH वर्ड्स प्लस कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. तुम्ही पहा फॉर्म्युला काय झालं, WH वर्ड्स प्लस कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. काय केलेलं आहे, हे वर्बल क्वेश्चन आहे, कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. याच्या अगोदर फक्त काय ऍड केलं आहे, WH वर्ड्स ऍड केला आहे. झालं तुमचं WH क्वेश्चन, ठीक आहे. तर आपण दोन टाईपचे WH क्वेश्चन बनवणार आहोत, एक विदाउट स्टार वाले आणि एक स्टार वाले, ठीक आहे. विदाउट स्टार वाले म्हणजे WH वर्ड्स म्हणजे व्हॉट, वाय, वेन, वेअर, हाऊ, हू, हुम आणि विथ हुम, ठीक आहे. यांचा फॉर्म्युला झाला म्हणजे विदाउट स्टार. आणि हाऊ मेनी, हाऊ मच, विच आणि हुज यांचा फॉर्म्युला आपण थोडंसं वेगळं बनवतो, ठीक आहे ना, थोडंसं चेंजेस राहते. तर त्याच्यामुळे मी त्यांना स्टार दिलेला आहे, हाऊ मेनी, हाऊ मच, विच आणि हुज ना. तर त्यांना आम्ही काय म्हणतो, स्टारवाले WH क्वेश्चन म्हणतो, ठीक आहे. तर स्टारवाले WH क्वेश्चन बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो हा WHचा जो फॉर्म्युला आहे, WH वर्ड्सचं WH क्वेश्चनचा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युलाला तुम्हाला जसंचं तसं लिहायचं आहे. फक्त जो अदर आहे त्याला काय करायचं आहे, सेकंड नंबरवरती आणायचं आहे. काय झालं फॉर्म्युला, WH वर्ड्स प्लस अदर प्लस कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर, ठीक आहे ना. मी काय म्हटलं, स्टारवाला WH क्वेश्चन्स बनवण्यासाठी म्हणजे स्टारवाले WH क्वेश्चन्स कोणासाठी बनवतो म्हटलं, हाऊ मेनी, हाऊ मच, विच आणि हुज, ठीक आहे ना. कारण त्यांचा फॉर्म्युला थोडंसं वेगळं राहतो म्हणून त्यांना स्टार दिला आहे, ठीक आहे. स्टारवाले WH क्वेश्चन्स बनवण्यासाठी जे ही विदाउट स्टारवाले WH वर्ड्स आहेत त्याला जसंचं तसं आपल्याला लिहायचं आहे. आणि जो अदर आहे एंडिंगला त्याला काय करायचं आहे, आपल्याला सेकंड नंबरवरती आणायचं आहे. म्हणजे काय होईल फॉर्म्युला, WH वर्ड्स प्लस अदर प्लस कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1. तुम्ही फॉर्म्युला पाहू शकता, WH वर्ड्स प्लस अदर प्लस कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1. आणि स्टार दिलेले काही WH वर्ड्स आहेत, किती, हाऊ मेनी, सेकंड किती, हाऊ मच, कोणता, विच, कोणाच्या, हुज. तुम्हाला हाऊ मेनीचे पण कन्सेप्ट सांगितलेला आहे, ठीक आहे. हाऊ मचचं पण कन्सेप्ट सांगितलं आहे. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल हाऊ मेनी, हाऊ मच केव्हा वापरायचं आहे, तर तुम्ही आमचं सब्जेक्ट आणि WH वर्ड्स ह्या व्हिडिओला जाऊन तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. मग त्याच्यानंतर कुड प्लस सब्जेक्ट प्लस V1, ठीक आहे. तर असे तुमचे काय झाले, पॉझिटिव्हचा फॉर्म्युला, निगेटिव्हचा फॉर्म्युला, वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला आणि WH क्वेश्चनचा फॉर्म्युला. अशा प्रकारे आपण काय बघितलं की पॉझिटिव्हचा फॉर्म्युला कसा बनवायचा आहे, निगेटिव्हचा फॉर्म्युला कसा बनवायचा आहे, वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला कसा बनवायचा आहे आणि WH क्वेश्चनचा फॉर्म्युला कसा बनवायचा आहे. तर आता आपल्याला सेंटेन्सेस कसं म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल, WH म्हणजे मराठीमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल, WH क्वेश्चनचं सेंटेन्स कसं बनवायचं आहे तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी. आता मराठीच्या सेंटेन्सला आपल्याला ह्या फॉर्म्युलाच्या नुसार आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे.
तर आपण आता कन्वर्ट करू, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता मी जाऊ शकलो, तर मी म्हणजे काय झालं आय सोबत काय वापरायचं आहे कुड, मग त्याच्यानंतर जाण्याचे विवन काय आहे गो. तर मी जाऊ शकलो म्हणजे काय होईल आय कुड गो, ठीक आहे. निगेटिव्ह आहे मी जाऊ शकलो नाही, ठीक आहे. तर मी म्हणजे काय झालं आय सोबत कुड नॉट वापरायचं आहे किंवा तुम्ही कुडंट वापरू शकता, ठीक आहे. तर काय होईल मी जाऊ शकलो नाही, मी शॉर्ट फॉर्म लिहितो, ठीक आहे. आय कुडंट गो, आय कुडंट गो. आणि नेक्स्ट आहे वर्बल क्वेश्चन, मी जाऊ शकलो का. तर पहिल्यांदा आपल्याला काय वापरायचं आहे कुड, त्याच्यानंतर आय V1 मग अदर. तर काय होईल कुड आय गो. नेक्स्ट आहे मी कुठे जाऊ शकलो. तर कुठे म्हणजे काय झालं वेअर, कुठे म्हणजे काय झालं वेअर. वेअर नंतर काय वापरायचं आहे कुड, मग सब्जेक्ट, मग V1 म्हणजे काय होईल मी कुठे जाऊ शकलो. तर काय होईल वेअर कुड आय गो, वेअर कुड आय गो, ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ती येऊ शकली. तर ती म्हणजे काय झालं शी नंतर काय वापरायचं आहे कुड आणि येण्याचे विवन काय आहे कम. तर काय होईल ती येऊ शकली शी कुड कम. नेक्स्ट काय आहे ती येऊ शकली नाही, ती येऊ शकली नाही म्हणजे शी कुडंट कम, शी कुडंट कम. वर्बल क्वेश्चन ती येऊ शकली का. तर पहा वर्बल क्वेश्चनचे एंडिंग का न होतो म्हटलं, आपलं एंडिंग सुद्धा का न होत आहे, ठीक आहे. तर ती येऊ शकली का, अगोदर कुड वापरा, शी म्हणजे ती आणि येण्याचे विवन कम. तर ती येऊ शकली का कुड शी कम, ती येऊ शकली का कुड शी कम. आणि ती का येऊ शकली, का म्हणजे काय झालं वाय कुड शी कम. काय होईल वाय कुड शी कम, ती काय येऊ शकली वाय कुड शी कम. त्याच्यानंतर कपिल पुस्तक वाचू शकला. कपिल म्हणजे काय आहे सिंगुलर सुद्धा कुड वापरायचा आहे, सिंगुलर सोबत सुद्धा काय वापरायचं आहे कुड, ठीक आहे. तर कपिल पुस्तक वाचू शकला तर काय होईल कपिल कुड रीड अ बुक, कपिल कुड रीड अ बुक. नेक्स्ट आहे कपिल पुस्तक वाचू शकला नाही. तर काय होईल कपिल कुडंट रीड अ बुक, कपिल कुडंट रीड अ बुक, कपिल कुडंट रीड अ बुक. वर्बल क्वेश्चन आहे कपिल पुस्तक वाचू शकला का. तर कुड कपिल रीड अ बुक, कुड कपिल रीड अ बुक, कुड कपिल रीड अ बुक. आणि नेक्स्ट आहे कपिल किती पुस्तक वाचू शकला. तर तुम्ही पाहू शकता की स्टार वाला आहे, ठीक आहे. तर म्हणजे मी स्टार दिलेला आहे. तर किती दोन आहे आपल्याकडे, एक किती म्हणजे हाऊ मेनी, दुसरा किती म्हणजे हाऊ मच. जर तुम्ही अदरला मोजू शकत असाल, अदर काय आहे पुस्तक, अदर ओळखायचं असेल तर कायने प्रश्न विचारायचं, ठीक आहे ना. कपिल काय वाचू शकतो म्हणजे कपिल काय वाचू शकला पुस्तक, तर पुस्तक काय झालं अदर. आणि जर अदरला तुम्ही मोजू शकत असाल म्हणजे काउंट करू शकत असाल 1 2 3 4 मध्ये, तर आपल्याला काय वापरायचं आहे हाऊ मेनी वापरायचं आहे. तर आपण पुस्तकला काउंट करू शकतो तर काय वापरू हाऊ मेनी मग त्याच्यानंतर अदर काय झालं बुक. तर हाऊ मेनी बुक्स कुड कपिल रीड. तर तुमचं काय होईल हाऊ मेनी बुक्स कुड कपिल, हाऊ मेनी बुक्स कुड कपिल रीड, ठीक आहे ना. काय झालं हाऊ मेनी बुक्स कुड कपिल रीड, कपिल किती पुस्तक वाचू शकला. तर असं आपण काय बनवला पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्बल आणि WH चे सेंटेन्स, ठीक आहे. चला तर थोडासा सेंटेन्स बनवून पाहू, ठीक आहे. मी बसू शकलो आय कुड सिट, मी बसू शकलो नाही आय कुडंट सिट. मी बसू शकलो का कुड आय सिट. मी का बसू शकलो वाय कुड आय सिट. मी केव्हा बसू शकलो वेन कुड आय सिट. मी कुठे बसू शकलो वेअर कुड आय सिट. मी कसं बसू शकलो हाऊ कुड आय सिट. आम्ही बोलू शकलो, तर आम्ही म्हणजे काय होतो
वी कुड स्पीक आम्ही बोलू शकलो नाही. वी कुडंट स्पीक आम्ही बोलू शकलो का? कुड वी स्पीक आम्ही कोणासोबत बोलू शकलो? तर कोणासोबत म्हणजे विथ हुम कुड वी स्पीक. ठीक आहे. तुम्ही पाणी पिऊ शकले तर तुम्ही म्हणजे यू कुड ड्रिंक वॉटर. तुम्ही पाणी पिऊ शकले नाही. यू कुडंट ड्रिंक वॉटर. तुम्ही पाणी पिऊ शकले का? कुड यू ड्रिंक वॉटर. तुम्ही किती पाणी पिऊ शकले? आता पाणीला मोजू शकता का 1 2 3 4 मध्ये? नाही. ठीक आहे. तर काय वापराल तुम्ही? हाऊ मच. काय? हाऊ मच वॉटर कुड यू ड्रिंक. हाऊ मच वॉटर कुड यू ड्रिंक. ठीक आहे. आणि अदर कसं ओळखायचं आहे म्हटलं की काय नाही प्रश्न विचारा. तुम्ही काय पिऊ शकले? पाणी. म्हणून काय झालं? हाऊ मच वॉटर कुड यू ड्रिंक. ठीक आहे. ते क्रिकेट खेळू शकले. दे कुड प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळू शकले नाही. दे कुडंट प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळू शकले का? कुड दे प्ले क्रिकेट. ते कोणासोबत क्रिकेट खेळू शकले? विथ हुम कुड दे प्ले क्रिकेट. ठीक आहे. जसं तो शिकवू शकला तर तो शिकवू शकला म्हणजे काय होईल? ही कुड टीच. तो शिकवू शकला नाही. ही कुडंट टीच. तो शिकवू शकला का? कुड ही टीच. तो कोणाला शिकवू शकला? हुम कुड ही टीच. ठीक आहे. कपिल धावू शकला. कपिल कुड रन. कपिल धावू शकला नाही. कपिल कुडंट रन. कपिल धावू शकला का? कुड कपिल रन. कपिल कोणासोबत धावू शकला? विथ हुम कुड कपिल रन. आणि कपिल किती धावू शकला? आता अदर आहे का तुमच्याकडे? नाही. जर अदर नसेल सेंटेन्समध्ये आणि हाऊ मेनी किंवा हाऊ मच असेल तर डायरेक्ट काय वापरायचं? हाऊ मच वापरायचं. कपिल किती धावू शकला? हाऊ मच कुड कपिल रन. डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला समजलं? जर समजलं असेल तर तुम्ही स्वतः 10 सेंटेन्सेस बनवून पहा. 10 पॉझिटिव्हचे सेंटेन्स बनवा. त्यालाच निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करा. मग त्यालाच वर्बलमध्ये कन्वर्ट करा. मग त्यालाच WH मध्ये कन्वर्ट करा. कसे बनवले सेंटेन्स तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, एखादी गोष्ट नाही समजलं असेल, काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.